इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नम्रपणे अभिवादन करतो. ज्यांनी ज्यांनी समतेचा विचार, मानवतेचा विचार, मानवमुक्तीचा विचार या देशामध्ये देण्यासाठी शहादत पत्करली, त्याग केला, अशा सर्व संतांना आणि महापुरुषांना अभिवादन करतो. विशेष करून आज या ठिकाणी संविधान दिनाचा जो कार्यक्रम बहुजन कर्मचारी परिवर्तन संघटना कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या विद्यमाने या ठिकाणी आयोजित होतो आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांतजी पोळ साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष राहुल वाघ, नागेश भूषण कोकणे, अरुणजी वानखेडे ज्यांना आपण ऐकलं, त्याचबरोबर उपस्थित असलेले जयवंतजी सोनावणे, उपसचिव संतोषजी हेराडे, सूत्रसंचालन करतायत ते ॲडव्होकेट डॉक्टर प्रदीपजी जगताप, कल्पनाताई खरात, आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ठेवलं ते प्रवीणजी तांबे, त्याचबरोबर सामाजिक चळवळीतील आमचे सहकारी दिलीपजी चन्ने देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, खरं तर ज्या समाजाचा मध्यम वर्ग जागृत असतो त्या समाजाची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगती होत असते. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की विशेष करून या कल्याण महानगरपालिकेमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग यांनी अत्यंत उत्साहामध्ये गेल्या 5 वर्षापासून संविधान दिनाचा कार्यक्रम करण्याची जी परंपरा सुरू केलेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याच्याबद्दल मी त्यांना अभिनंदनही करतो आणि त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर एक दिवस संविधानाचा उदो करून प्रश्न काही सुटणारे नाही. वर्तमान काळामधले सर्वच प्रश्न अत्यंत जटिल होत चाललेले आहेत आणि त्यामुळं रोजच संविधानाचं वाचन करावं लागेल, संविधान समजून घ्यावं लागेल आणि संविधान साक्षरतेची मोहीम सर्व जाती धर्मापर्यंत, अत्यंत तळागाळापर्यंत, आदिवासी बांधवांपर्यंत कशी जाईल याच्यासाठी मला वाटतं सर्वांनी आज काम करण्याची गरज आहे. तुम्ही कसं जगावं, कसं राहावं, काय बोलावं, काय सांगावं, कुठे लढावं, कुठे लढू नये, कोणत्या मार्गाने लढावं, याचा सारा सार जर कशामध्ये असेल तर तो भारतीय संविधानामध्ये आहे. म्हणून भारतीय संविधान किंवा ग्रंथ नाही तर भारतीय संविधान हे मला वाटते आपले जीवन जगण्याची पद्धती आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण संविधानाकडे बघितलं पाहिजे. साधारणतः 2008 पासून संविधान साजरा करण्याची अध्यादेश शासनाने जारी केल्यानंतर विशेष करून बाबासाहेबांचा अनुयायी असणाराच वर्ग संविधान दिन साजरा करताना दिसतो. संविधानाचे फायदे केवळ दलितांना मिळाले, पूर्वी शमीच्या महाराजांना मिळाले, अशा पद्धतीची जी काही एक मानसिकता समाजामध्ये रुजवण्याचं काम सुरू केलेलं आहे ते कुठंतरी खंडित करण्याचं, त्या बाबतीमध्ये प्रबोधन करण्याची काळाची गरज आहे. आपण बघतोय की एकीकडे संविधानाच्या असणाऱ्या तरतुदी याची अंमलबजावणी होताना मात्र कुठे दिसत नाही आणि म्हणून विचार करणाऱ्या माणसाला, वाचन करणाऱ्या माणसाला, कार्यकर्ता म्हणून चळवळीत काम करणाऱ्या माणसाला आता प्रश्न निर्माण झालेला आहे की खरंच या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे का, की ती फक्त संविधानापुरता मर्यादित आहे. रोज संविधानाची पायमळणी सुरू आहे, संविधानातील तरतुदींचं उल्लंघन रोज सुरू आहे
अशा वेळी आपल्याला अधिक सजग होण्याची, दक्ष राहण्याची, संघटित होण्याची आणि जिथे जिथे संविधानाचं तरतुदींचं उल्लंघन होईल तेव्हा त्या संविधानाच्या अंमलबजावणीसाठी अहिंसक मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने रस्त्यावरचा लढाई जोमानं लढावा लागेल आणि प्रबोधनाची चळवळी चालवावी लागेल. त्यामुळे आपल्याला दुहेरी लढ्याने जाण्याची अत्यंत गरज आहे. संविधानाच्या सेक्शन 1 मध्ये जर बघितलं आपण तर डेफिनेशन दिलेले आहे की या देशाचं नाव भारत असेल. भारत दॅट्स मीन इंडिया. परंतु काही लोक हेतुपूर्वक या देशाचं नाव देखील बदलू पाहत आहेत आणि तसा प्रचारही सुरू आहे. सत्तेवर आलेली मंडळी म्हणते आहे की आम्हाला या देशामध्ये पुन्हा मनुस्मृतीचं राज्य आणायचं आहे. जे मनुस्मृतीचं राज्य वर्णव्यवस्थेवर, जाती व्यवस्थेवर आधारित आहे ती व्यवस्था आम्हाला पुन्हा आणायची आहे. भारतीय संविधान वर्णव्यवस्था नाकारते, भारतीय संविधान जाती व्यवस्था नाकारते. भारतीय संविधान व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीचा दर्जा आणि समान संधी याचा पुरस्कार करते. मग तो कुठल्या जातीत जन्माला आला, कुठल्या धर्मात जन्माला आला, या बाबतीत संविधान भेदभाव करत नाही. मनुस्मृतीच्या काळामध्ये जर स्त्रियांना छेडखानी केली, एखाद्या ब्राह्मण मंडळीनं एखाद्या स्त्रीची जर छेडखानी केली तर 18 रुपये दंड असायचा. म्हणजे त्याच्याकडे 36 रुपये असतील तर तो दोनदा छेडछाड करील, त्याला सजा देण्याची तरतूद मनुस्मृतीमध्ये नाही. मनुस्मृतीमध्ये बहुजनांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, सत्ता संपादन करण्याचा अधिकार नाही. हे हजारो वर्ष सुरू होतं. स्वातंत्र्याचा लढा लढला गेला. एक राष्ट्र निर्माण करण्याची जेव्हा प्रक्रिया सुरू झाली तेव्हा खऱ्या अर्थानं या देशात संविधान लागू झालं. तेव्हा भारतीय माणसाला खऱ्या अर्थानं चेहरा देण्याचं काम, त्याला एक सेल्फ आयडेंटिटी देण्याचं काम भारतीय संविधानानं केलेलं आपल्याला दिसतंय. परंतु भारतीय संविधानाच्या तरतुदींचं उल्लंघन, पारित होणारे कायदे याचा जर आपण विचार केला तर त्याच्यावर संविधानात असणाऱ्या तरतुदींचं पालन न करता आपण बघतोय एखाद्या कायदा बनवायचा असेल तर त्याचा पहिल्यांदा मसुदा तयार होतो. तो मसुदा जनतेसाठी ओपन केला जातो, त्याच्यावर जनतेची मतं मागवली जातात आणि त्यानंतर त्याच्यावर राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये चर्चा होते, डिबेट होते आणि मग कायदे पास केले जातात. परंतु आपण बघितलं असेल अलीकडच्या काळामध्ये सेक्शन 4 आणि 5 सांगतं की या देशाचं नागरिकत्व कोणाकडे असेल. या देशामध्ये जो अनेक वर्षापासून राहतो तो या देशाचा नागरिक असेल. या देशामध्ये ज्याच्या आई वडील इथलेच आहेत त्यांच्या मुलांना आपसुकपणानं नागरिकत्व मिळेल. परंतु आपण बघितलं की एनआरसी चा जो कायदा, सिटिझनशिपचा जो नवीन कायदा आणला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मुसलमानांना जर त्यांचं नागरिकत्व जर सिद्ध करायचं असेल तर 1971 पासूनचा जन्मतारखेचा दाखला किंवा त्यापूर्वीचा दाखला देणं हे बंधनकारक आहे. इथे डिस्क्रिमिनेशन झालं. तुम्हाला तुमचं नागरिकत्व सिद्ध करायला सांगणं हा कायदाच मुळी संविधानाच्या विरोधातला आहे. आपल्याकडे साधारणतः मला वाटते बसलेल्यांपैकी बऱ्याच जणांकडे जन्माचे दाखलेही नसतील. साधारणतः 1980-90च्या दरम्यानमध्ये प्रसूतीच्या ज्या प्रक्रिया ज्या दवाखान्यात सुरू झाल्या नाहीतर पूर्वी तर आपल्या घरातच सगळं व्हायचं. मला आठवतं माझं नाव माझ्या बापानं जन्मतारीख खांबावर देऊन ठेवली होती.
कुठले जन्मतारखेचे दाखले होते? 31 तारखेला सगळ्यात जास्त, 31 मेला सगळ्यात जास्त रिटायरमेंट बघा, 1 जूनला बघा कुठे दाखले होते. परंतु या अटी आणायच्या आणि धर्मामध्ये, जातीमध्ये डिस्क्रिमिनेशन करायचं, अशा पद्धतीचे कायदे आणून संविधानाचं हनन रोज सुरू आहे. सर्वात महत्वाचा विषय आहे की तुम्हाला जे सेक्शन 14 खाली फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, मूलभूत अधिकार, या मूलभूत अधिकारामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठल्याही शासनाला नाही. परंतु आपण बघतोय की रोज कुठेतरी मूलभूत अधिकाराचं हनन होताना दिसत आहे. पुढे जर आपण गेला तर सेक्शन 18, 17 अस्पृश्यता नष्ट करा, जातीच्या नावावर पानवठे बंद करता येणार नाही, जातीच्या नावावर आंतरजातीय विवाहांना विरोध करता येणार नाही, जातीच्या नावावर एकमेकांचा द्वेष करता येणार नाही. आणि त्याचाच आधार म्हणून 1989 ला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक विरोधी कायदा पास करण्यात आला. जोपर्यंत सेक्शन 17 आहे तोपर्यंत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा रद्द करता केंद्र सरकारला येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद संविधानात करण्यात आलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सेक्शन 17 ला धरून बनवला. त्याच्या मागे उद्देश हा होता की एका माणसानं दुसऱ्या माणसाचा द्वेष करू नये, एका माणसानं त्याला दिलेले संविधानाचे अधिकार त्याचं हनन होऊ नये, सर्वांना समान पातळीवर वागवलं जावं, समतेनं वागवलं जावं, हा त्याच्या मागचा उद्देश होता. परंतु सातत्यानं ही ओरड घातली जाते की अनुसूचित जाती जमाती जो प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे हा जातीयतेला उभारणी देण्याचं काम करतो. परंतु हा कायदा मुळामध्ये जातीयता नष्ट कशी होईल आणि समान पातळीवर सगळ्या जाती धर्मातले लोक कसे येतील याच्यासाठी त्या कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये बरेचसे जजमेंट्स आले. अनेक केसेस मध्ये सेक्शन 18 जो बार आहे की अटकपूर्व जामीन देता येणार नाही, परंतु काही एक्सेप्शनल केसेस सोडल्या तर, परंतु त्याचा सरसकट दुरुपयोग व्हायला लागला आणि मधल्या काळामध्ये या ऍक्ट मध्ये काही तरतुदी करण्याचा प्रयत्न केला, त्याला विरोध झाला आणि पुन्हा तो कायदा अधिक सक्त करण्यात आला आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली. हे केवळ आणि केवळ संविधानामुळे झालेलं आहे. सर्वात महत्वाचं यातलं जे कलम आहे ते 32 आहे. तुमच्या या सगळ्या कर्मांचं जर हनन होत असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये आमच्या मूलभूत अधिकारांचं हनन होत आहे याच्या विरोधामध्ये दाद मागण्याचा अधिकार नागरिकांना देण्यात आलेला आहे. म्हणजे एकाच्या हातात जर सत्ता गेली त्याने हुकुमशहासारखं वागावं, तुमच्या सगळ्या अधिकारांचं हनन करावं आणि तुम्हाला कुठलीच तरतूद असू नये असं संविधानात नाही. संविधानामध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की जर तुमच्या या सगळ्या अधिकारांचं जर हनन होत असेल तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता. परंतु न्यायालयात दाद मागत असताना, कायदे बनवत असताना सत्तेमध्ये असलेलं सरकार यानं कुठल्याही पद्धतीचं इंटरफेरन्स कार्यकारी मंडळामध्ये करू नये, न्याय मंडळामध्ये करू नये आणि न्यायपालिकेतही करू नये. म्हणून आपण बघितलं असं अलीकडच्या काळामध्ये की सीजेआय जी पद्धत आहे न्यायाधीश निवडण्याची, ज्याची शिफारस सुप्रीम कोर्ट कोणाला न्यायाधीश बनावं म्हणून करते, त्याच्यामध्ये देखील सरकार हस्तक्षेप करताना दिसतंय. आतापर्यंत न्यायाधीशांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणाने सांगितलं की असा इंटरफेरन्स सत्ताधाऱ्यांना करता येणार नाही आणि म्हणून अलीकडे काही न्यायाधीशांच्या नियुक्त्या झाल्या. सत्तेवर आलेल्या सरकारनं संविधानाच्या अधीन राहून
हा देश चालवला पाहिजे अशी संविधानात तरतूद आहे. मात्र आपल्या देशामध्ये आता संविधान बदलण्याचीच भाषा सुरू आहे. पण याच्या बाबतीमध्ये आम्ही काय विचार करणार आहोत की नाही, हा खऱ्या अर्थाने सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला दिसेल की जे वेगवेगळे कायदे होत आहेत, अण्णा हजारे उपोषणाला बसले. अण्णा हजारेने सांगितलं की लोकपाल ची नियुक्ती करा. लोकपालाची नियुक्ती करायची संविधानात तरतूद नाही. या देशातल्या न्यायपालिकेवर, कार्यपालिकेवर आणि न्याय व्यवस्थेवर देखील लोकपाल अंकुश ठेवू शकेल, इन्क्वायरी करू शकेल. परंतु जर तोच लोकपाल जर भ्रष्टाचारी असेल, हुकुमशाह सारखा जर राबत असेल, तर या न्यायपालिकेमध्ये, या कार्यपालिकेमध्ये, या न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो. आणि म्हणून ते संविधानाच्या विरोधातलं आहे, म्हणून लोकपाल नियुक्त करण्यात आला नाही. म्हणजे माणसाच्या जीवनापासून ते माणसाच्या सगळ्या चरणघंटीमध्ये त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्याला जात म्हणून, धर्म म्हणून त्याचा न्याय नाकारता येणार नाही. आणि म्हणून नुसता न्याय नाही तर सामाजिक न्याय, राजकीय न्याय. न्याय हा शब्द आलेला, जस्टिस म्हणजे कायद्यात असणं एवढं नाही. 0 ते 14 वर्षाखालील मुलांना सक्तीचं शिक्षण द्या अशी तरतूद आहे. परंतु मुलं नुसती शाळेत घालून ते शिक्षण पूर्ण होणार नाही. ज्यांच्याकडे वह्या नाहीत, पुस्तकं नाहीत, कपडे नाहीत, अशी खालच्या थरातले लोक शाळेत जातील कसे? म्हणून शासनानं काही धोरणं ठरवायला पाहिजे. म्हणून सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स दिल्या की विद्यार्थ्यांना कपडे दिले पाहिजे, विद्यार्थ्यांना पुस्तकं दिली पाहिजे. विद्यार्थी शाळेत जातील, पण घरी जर काही खायलाच नसेल, पोट उपाशी असेल तर शिकतील कशी? म्हणून खिचडी द्या. तुम्ही खिचडी देत आहात, पण ती खिचडी जर निकृष्ट दर्जाची असेल तर त्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल कसं? म्हणून त्या शेंगदाणे टाका, त्याच्यात पालेभाज्या टाका. म्हणजे माणसाच्या प्रतिष्ठेचा विचार, म्हणजे सामाजिक न्यायाचा विचार हे भारताचं संविधान करतं. त्याचे एक आपल्याला उदाहरण सांगेल. सामाजिक न्याय ही जी प्रक्रिया आहे, ही सामाजिक न्यायाची प्रक्रिया अशी संकुचित नाही की मुलांनी शिक्षण घ्यावं. शिक्षण तर दिलंच पाहिजे, सरकारची जबाबदारी आहेच. परंतु त्याला प्रतिष्ठेने जगण्यासाठी नोकरी दिली पाहिजे. त्याला प्रतिष्ठा निर्माण व्हावी म्हणून त्याच्या नोकरीप्रमाणे त्याला पगारही दिला पाहिजे. त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला प्रमोशनही दिलं पाहिजे. ही झाली सामाजिक प्रक्रिया. म्हणून शाहू महाराजांच्या काळामध्ये सामाजिक प्रक्रियेची जी काही सुरुवात झाली सामाजिक न्यायाची, ती मला वाटते बाबासाहेबांनी नेमक्यापणाने ओळखली आणि ती सामाजिक न्यायाची प्रक्रिया संविधानामध्ये आणली असावी. गंगाराम कांबळे नावाचा सेवक शाहू महाराजांच्या सेवेकरी होता. शाहू महाराज मुंबईचा दौरा पूर्ण करून ज्यावेळी कोल्हापूरला आले तर गंगाराम काय दिसत नव्हता, परंतु शाहू महाराजांचा खूप त्याच्यावर जीव होता. काही काम लागलं गंग्या कुठे आहे, काही काम लागलं गंग्या कुठे आहे असं विचारणारे शाहू महाराजांना 2-4 दिवस झाले गंगाराम कांबळे दिसलाच नाही. शाहू महाराजांनी चौकशी केली की गंगाराम कांबळे आहे कुठे, त्याला बोलून आणा. त्याला बोलून आणलं. शाहू महाराजांनी विचारली, गंगाराम तू येत का नाही? गंगाराम कांबळे म्हणाले, महाराज आजपासून तुमची चाकरी सोडली. अरे पण चाकरी सोडण्याचं कारण काय? काही कारण तर असेल ना, काम सोडण्याचं कारण काय? मी कारण सांगू शकत नाही, पण मी आजपासून नोकरीला येणार नाही. शाहू महाराज म्हटले कारण सांगावं लागेल. त्याने आपला शर्ट असा उंच मागे दाखवला. चापकानं गंगारामला खूप मारलं होतं, तो रक्तबंबाळ झाला होता.
गंगारामला पुन्हा कारण विचारलं, का मारलं, कोणी मारलं? गंगाराम म्हणलं मी कारण काही सांगणार नाही. तेव्हा बाजूच्या दुसऱ्या सैनिकाला विचारलं काय झालं नेमकं. तेव्हा त्यांनी सांगितलं की गंगारामने पैसे चोरले म्हणून गंगारामला एका सवर्ण समाजाच्या दुसऱ्या सेवकांनी मारहाण केली. नाणं चोरलं कुठून, कोणाचं होतं? सामाजिक न्याय चौकशी तर झाली पाहिजे. चोर म्हटला चोर तू ठरवला असं होत नाही. नंतर शाहू महाराजांना नंतर समजलं की घोड्यांना ज्या ठिकाणी पाणी पाजण्यासाठी हौद आहे त्या हौदाचं पाणी गंगाराम कांबलेनं हातात घेतलं म्हणून तो हौद बाटला, म्हणून त्याला त्या सवर्ण समाजाच्या सैनिकानं चापकानं बदलवलं. ही गोष्ट जेव्हा शाहू महाराजांच्या लक्षात आली तेव्हा शाहू महाराजांनी त्या सैनिकाला समोर बोलावलं आणि स्वतः चापकानं तसंच फोडून काढलं. हा न्याय इथे संपला असता. हा झाला जस्टिस, निर्णय, न्याय न्याय. परंतु सामाजिक न्यायाचा विचार जो संविधानामध्ये आलेला आहे, संविधान नुसतं जस्टिस देत नाही, नुसतं न्याय देत नाही, माणसाला प्रतिष्ठा देतं. आता त्याला मारलं इथपर्यंत न्याय संपला असता. परंतु शाहू महाराजांनी सांगितलं गंग्या काय करणार आहे? गंगाराम म्हणाला साहेब मी चाकरीला येणार नाही. अरे मग तुझं पोट कसं चालेल? तू असं कर, महानगरपालिकेच्या समोर कोल्हापूरच्या स्वतःचं हॉटेल सुरू कर. एका महारानं हॉटेल टाकावले, त्या हॉटेलमध्ये गिऱ्हाईक येईल कोण? इकडं पाण्याला नुसतं शिवलं म्हणून मार मारलं, हॉटेलला ते येईल कोण? आता हॉटेल टाक असं म्हटलं, पैसे दिले असते. पैसे दिले, शाहू महाराजांनी हॉटेल टाकलं. त्यांच्या मंत्रिमंडळात सगळ्यांना सांगितलं अरे हॉटेल तर टाकून दिलं, पण ते करण्यासाठी सामान लागेल, भांडी कुंडी लागतील, पैसे लागतील, हे सगळं घेऊन द्या. ते देखील घेऊन दिलं. आता महाराजच्या हॉटेलमध्ये येईल कोण? शाहू महाराज सकाळी आले, सगळ्या मंत्रिमंडळाला सांगितलं चला रथामध्ये जाऊया. आणि महाराज गेले, गंगाराम कांबलेच्या हॉटेलमध्ये बसले. सगळे लोक बघतात महाराज गंगाराम कांबलेच्या हॉटेलमध्ये. गिऱ्हाईक तर मिळालं पाहिजे ना. महाराज म्हणाले गंग्या सगळ्यांना चहा. चहा प्यायल्यानंतर म्हणाले काय गंग्याच्या हाताला चव आहे. अजूनही जाती व्यवस्था आहे. खोलेबाईला मराठ्याचं ते चालत नाही. काय 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 बोलतात ते झालं ते प्रकार ते चालत नाही. अजूनही अस्पृश्यता जातीमध्ये आहेच. एक स्वतः श्रेष्ठ समजतो, दुसरा कनिष्ठ असतोच. ही जातीयतेची उतरंडच संपवण्याचं काम संविधानानं केलेलं आहे. आणि हेच विशिष्ट लोकांना नको आहे म्हणून त्याला संविधान नको आहे. आणि म्हणून गंगाराम कांबळेला हॉटेल टाकून दिलं. हॉटेलात गेले, चहा प्याले, भजी खाल्ली आणि सगळ्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या ब्राह्मण, सगळ्या मराठा समाजाच्या सगळ्यांना विचारलं भजी कशी होती? महाराज मग काय बोलणार? चांगलीच होती. मग असं करा, आता एक दिवस महाराज आले म्हणजे काय धंदा होणार नाही. तर बोलले रोज कार्यालयामध्ये चहा भजी मागवत चला आणि बिल किती असेल तसं ते देत चला. हा झाला सामाजिक न्याय. तो सामाजिक न्यायाची जी भूमिका आहे ती भारतीय संविधानानं आपल्या संविधानामध्ये निर्माण केलेली आहे. माणसाला त्याचा दर्जा देणं, त्याला समान संधी देणं, त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याला पुढे जाण्याची संधी देणं. तो कुठल्या जातीत आहे, धर्मात आहे याच्यापेक्षा तो माणूस आहे. माणूस हा संविधानाचा केंद्रबिंदू आहे, लक्षात घ्या. परंतु ज्यांचा संविधानाला पहिल्यापासून विरोध होता त्यांनी सातत्यानं संविधानाबद्दल विष पेरण्याचं काम केलं. काही म्हणाले भगवा झेंडाच असला पाहिजे. भगवा रंग तर आहे. भगवा त्या अर्थानं नव्हे. भग्ग म्हणजे राग आणि वाण म्हणजे त्याग. वा त्याग, द्वेषाचा त्याग करणारा रंग म्हणजे भगवा. आणि म्हणून बाबासाहेबांनी भगवा रंग
दुसरा रंग पांढरा घेतला, शांततेचं प्रतीक. म्हणून कदाचित शांततेच्या मार्गाने बुद्धाचा मार्ग स्वीकारणारे लोक कुठल्याही कार्यक्रमामध्ये पांढरे शुभ्र कपडे घालतात, कारण त्यांना शांतीचा संदेश द्यायचा असतो. हे देखील संविधानातूनच आलेलं आहे. तिसरा रंग हिरवा, हा समृद्धीचा रंग आहे आणि त्याच्यामध्ये अशोक चक्र, जो सम्राट अशोक या भारतातला असा राजा होऊन गेला, त्यामुळे या सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी तो तिरंगा झेंडा आपल्याला आज दिसतोय. ज्या लोकांनी कधी तिरंगा फडकवला नाही त्यांना देखील तिरंगा फडकवण्याला भाग पाडतं ते संविधान आहे. त्याला समजूनच घ्यावं लागतं, त्यांना करावंच लागतं. तुम्ही किती हिंदुस्तान म्हणत असाल, भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे. भारतीय संविधान कुठल्याही एका धर्माला मान्यता देत नाही. ज्याला त्याला स्वतःचा धर्म जगण्याचा, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हा अधिकार संविधान देतं, परंतु माझा धर्म दुसऱ्यावर लादणे याचा अधिकार संविधान देत नाही. प्रत्येकाच्या श्रद्धांचा आणि उपासनांचं सन्मान केला जाईल असं प्रास्ताविकामध्ये लिहिलेलं आहे. आपल्या सगळ्या संविधानाचा सार या उद्देशिकेमध्ये आहे. कोणाला अर्पण केली? स्वतःला. कोण लोक? आम्ही लोक, वी द पीपल. कोण घडवणार देश? आम्ही. कोणासाठी? आमच्यासाठी. त्यामुळं संविधानाच्या बाबतीमध्ये प्रचार आणि प्रसार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता अलीकडे संविधान बजावण्याची भाषा सुरू झालेली आहे. आमचे काही विचारवंत लोक, आमचे कार्यकर्ते, आमची नेते मंडळी असं सहज म्हणते, जो संविधान को हात लगाएगा उसके हाथ हम कलम कर देंगे. संविधानात लिहिलंय काय? येते ऐकायलाच. संविधानात काय लिहिलंय? संविधानाचा ढाचा, मूळ गाभा कोणालाही बदलता येणार नाही. पण जर संविधान नको आहे, ते बदलायचंय असं वाटत असेल तर बहुमताने असणाऱ्या खासदारांची जर ठराव पास केला आणि राज्य शासनाच्या निम्मेपेक्षा राज्यातील आमदारांनी तसा ठराव दिला तर संविधान बदलता येईल. आता केंद्रामध्ये संख्याबळ वाढलेला आहे, काही राज्य ताब्यात घेतलेली आहे, तरी आमची मंडळी म्हणते संविधान बदलता येत नाही. हे अज्ञान आहे. संविधान दिसतंय चौकटीमध्ये, आतून सगळं पोखरण्यात आलेलं आहे. त्याला कारणे आम्ही संघटित नाही आहोत. काल परवा खासगीकरणाचा पुरस्कार झाला, वारसा हक्क बंद करण्याचे जे निघाले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आमच्यातली एक पिढी शिक्षण घ्यायला लागली. ज्या समाजाला 3,500 वर्ष शिक्षणच तुम्ही घेऊ दिलं नाही, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आता कुठे शिकायला लागली, थोडासा एक आर्थिक स्तर थोडासा उंचवायला लागला, नोकऱ्यांमधलं आरक्षणच बंद करून टाकलं. पुन्हा अपप्रचार. 10 वर्षासाठी आरक्षण दिलं होतं, अजून किती दिवस कुबड्या घेऊन फिरणार? आरक्षण 3 प्रकारचं होतं, राजकीय होतं, शैक्षणिक होतं. राजकीय 10 वर्ष ठेवायची चर्चा झाली होती, परंतु नोकऱ्यातलं आणि शिक्षणातलं आरक्षणाला मर्यादा संविधानानं केलेली नाही. जोपर्यंत समान पातळीवर आर्थिक दृष्ट्या एकत्र येत नाही, सामाजिक दृष्ट्या एकत्र येत नाही, तोपर्यंत आरक्षण राहील, जोपर्यंत या देशामध्ये जातीव्यवस्था आहे. अशी स्पष्ट तरतूद संविधानात आहे. परंतु काय अपप्रचार करतात? 10 वर्षासाठी राजकारण दिलं होतं, किती दिवस कुबड्या घ्यायच्या?
आता बरं, राजकारणातलं राजकीय आरक्षण 10 वर्षासाठी दिलं, त्याच्यात किती फायदा झाला? मागासवर्गीयांना किती फायदा झाला? 0 पॉइंटवर काही नसेल. अजून आम्ही आमचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सिद्ध करू शकलेलो नाही. जिथे कायदा बनतो तिथपर्यंत आम्ही अजून पोहोचलेले नाही. त्यामुळं राजकीय आरक्षण देखील वाढवलं पाहिजे. आमचं तर म्हणणं आहे, ज्या दिवशी तुम्ही जात नष्ट करून टाकाल त्या दिवसापासून आरक्षण बंद करून टाका. आणि जे कोणी आता आरक्षणाची ओरड घालताय त्यांना आरक्षण द्या. कायद्याच्या चौकटीत बसत असेल तर द्या, आमची काय हरकत नाही. परंतु त्या आरक्षण मागत असताना तुमच्या त्या लहान लहान मुली जर आमची हेटाळणी करत असतील, तुम्ही आमच्या बरोबरीला लागूच शकत नाही, तुमच्या आणि आमच्या बुद्धीमध्ये समतोल येऊच शकत नाही, नक्की येऊ शकणार नाही. आम्हाला वर्षानुवर्ष गावकुसा बाहेर ठेवलं, आम्हाला कलम उथट ठेवलं, आम्हाला आर्थिकतेपासून शिक्षणापासून सगळ्याच अंगाने वंचित ठेवलं. आम्ही कसे तुमच्या बरोबर येणार? नाही येणार आम्ही तुमच्या बरोबर. आमचं सरळ म्हणणं आहे, आरक्षणाचा खरा लाभार्थी म्हणून सातत्यानं पूर्वीचे महार आणि आताचे बौद्ध दाखवले जातात. शत्रू नंबर 1. किती जाती आहेत? एससी मध्ये जाती आहेत किती? त्याचा कधी कोणी विचार करतो का? नाही. पण त्यांना प्रगती जी झालेली आहे बौद्धांची, विशेष करून बाबासाहेब फुल्यांच्या सगळ्या तत्वज्ञानामुळं, जे पिसाटल्याप्रमाणे ज्यांनी शिक्षण घेतलं, IAS झाले, IPS झाले, मोठमोठे सनदी अधिकार झाले, तो थोडासा एक वर्ग तयार व्हायला लागलाय, त्याला देखील शत्रूच्या रांगेत उभं करून ठेवलेलं आहे. आमचं म्हणणं आहे, मराठ्यांना आमचं अख्खं आरक्षण देऊन टाका. पण एक गोष्ट करा, मराठा समाजाच्या जेवढ्या जमिनी आहेत त्या आमच्या नावावर करा. द्या ना आरक्षण. जो गरीब वर्ग आहे त्याला समान पातळीवर आणण्यासाठी संविधानामध्ये तरतुदी आहे. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल. ब्राह्मण समाजाला 3% आरक्षण दिलंच ना तुम्ही. या देशातली जाती व्यवस्था जोपर्यंत नष्ट होत नाही, जोपर्यंत वर्णव्यवस्थेनुसार या देशातल्या सगळ्या उतरंडी त्याचप्रमाणे जर समाजात तशाच राहणार असतील तर आमचा जाती व्यवस्थेला, धर्मांधतेला विरोध आहे. आणि आंबेडकरवादी म्हणून जोपर्यंत सर्व समान पातळीवर येत नाही तोपर्यंत आपण ती लढाई लढलीच पाहिजे. आणि तेच बाबासाहेबांचं आपल्या खऱ्या अर्थानं मार्गदर्शन आणि शिक्षण हे आपल्या लक्षात येतं. म्हणून केवळ एक दिवस संविधानाचा दिवस साजरा करून प्रश्न सुटणार नाही. वारसा हक्क जर आपला गेला तर आपल्या पुढच्या पिढ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतील. वर्षानुवर्ष आम्ही या शहराची सफाई केली, वर्षानुवर्ष शहर स्वच्छ आम्ही ठेवली. काय दिलं तुम्ही आम्हाला? आज कुठे 40-50 हजार रुपये पगार घरात येतोय, मुलं शिकताय, थोडासा आर्थिक स्तर वाढलाय, जीवनमान उंचावलंय, ते देखील तुम्हाला बघवत नाही. वारसा हक्क बंद करून टाकायला येतो. याच्या विरोधामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन रस्त्यावर उतरावं लागेल. जोपर्यंत आमचा आर्थिक स्तर बरोबरीचा होत नाही तोपर्यंत वारसा हक्क कायम ठेवावाच लागेल. याच्या विरोधामध्ये पुढील महिन्यात आपण सबंध महाराष्ट्रभर जागृत करण्याचं काम कर्मचाऱ्यांना करणार आहोत. शिक्षणाचं खासगीकरण सुरू आहे. संविधानाने कुठे सांगितलं? संविधानाने सांगितलं शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे, रोजगार देणं ही सरकारची जबाबदारी आहे. व्यक्तीला सन्मानात प्रतिष्ठेत जगता यावं इथपर्यंत त्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते सरकारने केलं पाहिजे अशी स्पष्ट तरतूद असताना सगळ्या क्षेत्रांचं खासगीकरण सुरू आहे. शाळांचं जर खासगीकरण झालं, शाळा जर दत्तक दिल्या तर सगळ्यात जास्त फटका जर कोणाला बसणार असेल
तर इथल्या दलितांना, आदिवासींना, सगळ्या जाती धर्मातला शेतमजूर आहे त्याला सगळ्यात जास्त फटका भेटेल. कदाचित त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहतील. शिक्षण हेच मूळ आहे. महात्मा फुलेंनी सांगितलं तुमच्या सगळ्या अधोगतीचं कारण शिक्षण आहे. आणि तेच जर तुम्ही आमच्यापासून हिरावून घेणार असाल तर संविधान प्रेमींनी, संविधानाला मानणाऱ्या अनुयायांनी काहीतरी कृतीबद्ध कार्यक्रम ठरवला पाहिजे. कुठल्याही पद्धतीने महाराष्ट्र शासनाने जे 35,000 शाळांचं खासगीकरण दत्तकरण करायला घेतलेलं आहे ते तत्काळ थांबलं पाहिजे. याच्यासाठी आपण रस्त्यावर उतरण्याची तयारी केली पाहिजे. माझा मुलगा कॉन्व्हेंटला शिकतोय, माझा मुलगा चांगल्या शाळेत जातोय, परंतु आज देखील 90% समाज आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही. ही खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती आहे. म्हणून मध्यम वर्गाची सगळ्यात जास्त जबाबदारी आहे, नोकर वर्गाची सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. तुम्ही 50 जेव्हा उतरता तेव्हा तुम्ही 500 लोकांना एकत्रित करू शकता. एवढी तुमच्यामध्ये ताकद असते, कारण तुमच्याजवळ बुद्धी असते आणि पैसाही असतो. झोपडपट्टीतला कष्ट करणारा माणूस, गावकुसाबाहेर वस्त्यांमध्ये झोपड्यांमध्ये राहणारा माणूस आज संघर्षासाठी तयार असतो, परंतु त्याच्याबरोबर त्याचं पोट असतं, कुटुंबाचं पोट असतं आणि आर्थिक कारण पण असतं. म्हणून जोपर्यंत मध्यम वर्ग भौतिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या चळवळींना पाठबळ देत नाही तोपर्यंत फुले आंबेडकरी चळवळ, संविधानाला अभिप्रेत असणारी व्यवस्था या देशात निर्माण होऊ शकणार नाही. माफ करा मित्रांनो, आम्ही पण आता संकुचित झालेलो आहोत. आमची युनियन आणि आमचा कार्यक्रम, त्यांची युनियन, त्यांचा कार्यक्रम, तेवढे कार्यक्रम करायचे, परंतु एक मोठ्या संख्येने एकत्रित येऊन एक प्रगल्भ असा विचार आणि प्रगल्भ असा कृतीबद्ध कार्यक्रम या सगळ्या प्रश्नांवर पुढील काळामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जर आपण करू शकलो नाही तर मला वाटते संविधान फक्त दिसतंय ते असं चौकटीत दिसतंय, प्रिॲम्बलचं वाचन होतंय, परंतु ते कुठं अस्तित्वात असल्याचं मात्र दिसत नाही. लोकशाहीतली मूल्य संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे. बाबासाहेबांची, फुल्यांची पुस्तकं असणाऱ्या लोकांना पण आता अडकवण्याचं काम सुरू आहे. जो सत्य बोलेल त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम सुरू आहे. अत्यंत एका भयावह परिस्थितीमध्ये सगळे आपण नोकरदार, सर्वसामान्य माणसं, सामान्य माणसं, गरीब जनता अशी पिचकटत चाललेली आहे, छळली जाते आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांवर आपल्याला संविधान दिनाच्या दिवशी या संविधानाची अंमलबजावणी व्हावी म्हणून संविधान घराघरामध्ये पोहोचवणं, पुस्तकं नेणं हे वेगळं आणि पुस्तकं वाचून बंड करणं हे वेगळं. कोणतरी दुसरा लढेल, मी कशाला लढू? संविधान वाचल्यानंतर आमचा अधिकार काय, आमचे कर्तव्य काय, त्याची जेव्हा जाणीव निर्माण होते आणि जिथे जिथे संविधानिक अधिकाऱ्यांचं, मूल्यांचं हनन होईल तिथे तिथे आपण स्वतःच बंड केला पाहिजे. हेच बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण भागीदारीचे मुद्दा आहे. नुसतं शिक्षण घेतलं, अधिकारी झालो, घर बघितलं, पोरं बघितली, आता असं चालणार नाही. 5 दिवस काय टिकणार नाही. त्यामुळं सगळ्यात जास्त जबाबदारी मध्यम वर्गाची आहे, नोकरदार वर्गाची आहे, सुशिक्षित वर्गाची, शिक्षित वर्गाची आहे, डॉक्टर, इंजिनियर्स, बुद्धिजीवी वर्गाची आहे. यांनी समाजाला दिशा दिली पाहिजे. आपल्यातले आपसातले असणारे समज, गैरसमज, वादविवाद बाजूला ठेवून एक कृतीबद्ध कार्यक्रम आपण देण्याची गरज आहे. आणि ते जर आपण करू शकलो तर मला वाटते आपण संविधानाचा फार गुणगौरव केला, संविधान दिवस साजरा केला असं मला वाटेल. मी माझं लांबतं भाषण आवडतो. मला एक दुसरा कार्यक्रम, राष्ट्रवादी संघटनेचा एक कार्यक्रम आहे, त्यामुळं मी अध्यक्षांचं भाषण ऐकण्याच्या मानसिकतेनंच आलो होतो, परंतु तिकडेही वाट बघताय. त्यामुळं आपण मला इथे बोलावलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी घोषणा द्यायची.